हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आय होप यू हॅव वॉच्ड लास्ट व्हिडिओ. मागचा जो व्हिडिओ आपण बनवला होता या कवितेवर, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तो व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तो तुम्हाला आवडला अशी अपेक्षा करतो. आणि त्यावेळेस एक ठरलं होतं आपलं की या कवितेच्या ॲप्रिशिएशनवर एक व्हिडिओ बनवावा. आता हा व्हिडिओ आपल्याला आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने. तुम्हाला प्रश्न उत्तर लिहायचे आहेत, इंग्लिशमधून लिहायचे आहेत. त्यामुळे शक्यतोवर मी ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त इंग्लिश वापरण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. अजूनही ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्या, खाली लिंक दिलेली आहे. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. ओके, लेट अस बिगिन विथ द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. Now first of all I would like to ask you one question. What is appreciation? So appreciation is to recognize the good qualities of the poem or to find out the good qualities of the poem. For what? To understand the poem and to enjoy the poem in a better way. So what are those points? With the help of those we will find out the good qualities and we will enjoy the poem. The first important thing that we should study title, we should know something about the poem, then we should know something about the poet. So these three things are there important. In the first paragraph we can write about them: title, poem and the poet of the poem, right? Then the next important point is theme. We should discuss in detail about the theme. After theme we have important point, that is style. Style is important point and it is related to the language. After style we should discuss about the special features of the poem. This is the main point, I think, to appreciate and to understand what exactly poetry is and what exactly poet thinks and what he applies, how he applies different devices while writing the poem. Then we should try to find out the moral in the poem. Is there any message? The poem teaches us something that we should find out. If the moral is there, then only we have to write. If it is not there, there is no need to write, because there are many poems in which the moral is not given. And finally we should give our opinion about the poem. That is important thing. About every poem we can give our opinion. Now let us begin the appreciation. The first point, title. What is title? मित्रांनो, हा आपला पहिला व्हिडिओ ॲप्रिशिएशनबद्दल, त्यामुळे थोडीशी अधिक माहिती देण्याची शक्यता आहे मी वेगवेगळ्या पॉईंट्सबद्दल. त्यामुळे थोडासा मोठा हा व्हिडिओ होऊ शकतो. पण नंतर मात्र आपण काय करणार आहोत, आय विल गिव्ह ओनली द ॲप्रिशिएशन. आय विल टेक द पॉईंट्स, आय विल डिस्कस देम, दॅट्स ऑल. बट टुडे देर इज पॉसिबिलिटी दॅट आय विल डिस्कस मोर अबाउट द पॉईंट्स. तेही जास्त नाही, थोडक्यात. नो, व्हॉट इज टायटल? टायटल इज अ की टू द मीनिंग अँड समरी ऑफ द थॉट्स प्रेझेंटेड इन द पोएम. And in this poem, the song of the open road, it suggests or indicates that it indicates freedom and opportunity and enjoyment of the life. म्हणजे काय, टायटल काय दर्शवतं? एक टायटल काय असतं, एक की असतं, ज्या कीच्या माध्यमातून आपल्याला कवितेची समरी आणि मिनिंग समजते. आणि ह्या कवितेच्या बाबतीत म्हटलं तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड आपल्याला काय दर्शवतो? फ्रीडम. आपल्याला भरपूर मोकळी, काय ऑपॉर्च्युनिटीज, भरपूर संधी आहे, हे दर्शवतं. आणि टायटल काय दर्शवतं हे आपण याच्यात समजून घेतलं. आता पुढचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट इज पोएम. व्हॉट इज पोएम? वी कॅन राईट समथिंग अबाउट पोएम. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अन inspirational poem and it is written in the form of narration. This poem is an ode to oneself which is taken from Leaves of Grass. इन्स्पिरेशनल पोएम तर आहेत, पण ही नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहिलेली. नॅरेटिव्ह म्हणजे काय? नॅरेशन म्हणजे काय? आपल्याला जे वाटतं, दिसतं ते आपण सांगत जाणं, त्याला नॅरेशन म्हणतात. पोएम आपल्याला काहीतरी सांगतो आहे असं आपल्याला जाणवतं. जसं निसर्ग कवितांमध्ये वर्णन असतं, त्या वर्णनाऐवजी कवी आपल्याला काहीतरी सांगतो, या सांगण्याच्या प्रक्रियेला आपण नॅरेशन म्हणतो. नॅरेशन इज द फॉर्म ऑफ द पोएम, बट टाईप ऑफ द पोएम इज ओड. ओड काय असतं की स्वतःशीच बोलत राहणं. त्यामुळे ही कविता कोणत्या प्रकारची आहे तर ओड या प्रकारची आहे. आणि ही कविता घेतलेली अत्यंत जगप्रसिद्ध कविता संग्रहातून, लीव्ज ऑफ ग्रास. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज पोएट.
What can we write about poet? Yes, of course, we can definitely talk about his personal life in little, about his works, and also his importance in the world of history, in the world of literature, in the world of literature that we have to talk about. Now, Walt Whitman is an American poet. He is not only poet, he is essayist as well as journalist. जर्नलिस्ट सुद्धा होते ते, आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही इज ऑफन कॉल्ड ॲज द फादर ऑफ फ्री वर्स and his major works are O Captain, My Captain and Leaves of Grass. आता फादर ऑफ फ्री वर्सचा उल्लेख आलेला आहे. ही इज द फर्स्ट रायटर हू रोट पोएम्स इन फ्री वर्स and he used free verse very apt and his free verse as a kind of rhythm. अत्यंत चपखलपणे सुंदरपणे फ्री वर्सचा वापर करणारा पहिला व्यक्ती म्हणून त्याला फ्री वर्सचा जनक पण म्हणतात. आणि त्यांच्या फ्री वर्सला एक सुंदर असा रिदमसुद्धा आहे. अशा पद्धतीने हा कवी जर्नलिस्ट होता, एसिस्ट होता, फ्री वर्सचा त्याला फादर म्हटलं जातं. आणि इम्पॉर्टंट कविता कोणत्या त्याच्या तुम्ही अभ्यासलेल्या पण असतील हायस्कूल लेवलला 100% ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता कुठेतरी असेलच, असतेच ती जनरली. आणि पॉप्युलर कविता संग्रह कोणता? लिव्ज ऑफ ग्रास. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे थीम. आता हे जे 3 पॉईंट आपण डिस्कस केले कोणते? पोयम, पोएट अँड टायटल. यू कॅन कवर ऑल दिस 3 पॉईंट्स इन सिंगल पॅरेग्राफ और यू कॅन गिव द टायटल. तुम्ही टायटल दिलं तरी चालेल प्रत्येक पॉईंटला, पण माझं असं म्हणणं असेल की यू शूड राईट इन पॅरेग्राफ वाईज. So in first paragraph you should write about poem, poet and the title. Now you can make the second paragraph, that is theme. Generally poem has one single theme or maybe more than one themes are also there. So this poem mainly deals with 2-3 themes. First of all it deals with the freedom, then it deals with opportunity, then it deals with enjoyment of the life. The poet is inspirational and it encourages us to be true to ourselves. आपल्या स्वतःशी खरं वागायला सांगण्याचा प्रयत्न करते कविता. कारण बऱ्याच वेळा आपण इतरांसाठी एक गुडी इमेज तयार करतो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. तर कविता सांगते आपल्याला की स्वतःशी खरं वागा, उगाच काही नाटक करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने या थीममध्ये ही गोष्ट आपल्याला माहितीच झाली. त्याचबरोबर कविता काय सांगते आपल्याला? द पोएम टीचेस अस टू लिव्ह अँड एन्जॉय अवर लाईफ फ्रीली, हॅपीली. दिस इज द थीम ऑफ द पोएम. आफ्टर थीम द इम्पॉर्टंट पॉईंट इज स्टाईल. Many times it happens that when this point comes style, what to write, what is the meaning of style? People get confused and mainly students get confused. So what is style? Style is related to the language. We have to talk about language when the point comes style, right? So what type of language the poet has used? The language is simple, the language is effective. Even an ordinary reader can also understand the poem if he read carefully. This poem is written in free verse and therefore there is no rhyme scheme. Rhyme scheme is a device of language. The poet has applied free verse and therefore there is no rhyme scheme in the poem. Important feature is there because many poems have rhyme scheme. Length of the lines is not equal. Yes, important thing, in free verse it is not necessary to have a similar length of the line of every poem. At the same time, traditional pattern of stanza is not followed. First stanza has only 3 lines and rest of the 3 stanzas have 4 lines. It means that traditional stanza pattern has not been followed. The poet has used free verse. Then we have important thing in style. Has the poet used some important interesting words? Yes. The poet has used some important phrases, interesting phrases like light-hearted, querulous criticism. These are the nice phrases that poet has used in the poet.
Has the poet used any imagery? Yes, we should write about imagery also. Mainly two major images the poet has used, that is constellation, तारकांचा समूह, and brown color. These are the two important phrases that poet has used. Figures of speech. Number of figures of speech are there. Mainly the poet has used repetition, alliteration, metaphor and paradox. Metaphor is the dominant figure of speech because road is indirectly compared with the life of the person. Therefore, main figure of speech of the poem is metaphor. Road suggests life journey of the human being. Paradox is one more important figure of speech. Last line is the example of this figure of speech. The line is I am filled with them and I will fill them in return. Two opposite ideas are given, therefore the figure of speech is paradox. The next important point is special feature. The special feature of the poem is the use of first person narration, I. कवितेत I हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, which suggests or which indicates every individual. It has universal appeal. या आयला युनिव्हर्सल अपील आहे. प्रत्येकाला तो आय काय वाटतो, आपण स्वतःचा वापरतो, आपण स्वतःच आहोत असं वाटतं. Another important special feature of the poem is the use of parenthesis. The poet has put the last stanza into bracket. The poet has used parenthesis by putting the last stanza into bracket. For what? To show his separation from the worldly needs. It also shows the relationship between him and his delicious burden. जेव्हा आपण बाहेर आपल्याला अनेक संधी खुणावत असतात, बाहेर जातो आपलं कर्तृत्व दाखवायला आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपल्या माणसांच्या आठवणी असतात. या दोघांमध्ये ना कन्फ्युजन नको व्हायला, यांचं बर्डन न येता आपण बाहेर काम करत राहायला हवं. म्हणून मनातल्या गोष्टी आतच राहायला हव्या, यासाठी त्यांनी त्या गोष्टी मेन्शन करताना त्याला ब्रॅकेट टाकून दिलं आहे. मस्त यूज केलेला आहे त्या स्पेशल फीचरचा. ऑलराईट, आफ्टर स्पेशल फीचर वी शुड टॉक अबाउट moral of the story. Does this poem give any message? Does it teach us something? Yes, the poem teaches us to be happy. The poem teaches us to be happy and to be optimistic. The poem suggests that there are many things around us, including opportunities, including freedom. So we should take the use of all these things and we should live our life happily and with full of zeal. The next important point is opinion. मॉरलचं कसं असतं, कवितेत मॉरल असू पण शकतो नसू पण शकतो, असला तर लिहा नसला तर सोडून द्या. ओपिनियन मात्र प्रत्येक कवितेबद्दल आपण लिहू शकतो. आपलं ओपिनियन काय लिहिणार, whether we like this poem or not. If you like this poem, why did you like the poem? If you did not like it, why didn't you like the poem? You should mention those points, whether the poem is successful or not. These things you have to write in the opinion. Now, what is your opinion about this poem? The poem is great success. Why poem is great success? Because it encourages us to enjoy the life in healthy and free world. कविता आपल्याला 100% इन्स्पायर करते, एनकरेज करते. आणि याचा अनुभव घ्यायचा असेल तर पहिला व्हिडिओ नक्की बघा. तो व्हिडिओ बघताना तुम्ही नक्की इन्स्पायर व्हाल अशी मला 100% खात्री आहे. आणि कविता नेमकं आपल्याला ते शिकवते. Personally it motivates me to fill my heart with immense pleasure and to live life happily and freely. This is what the opinion of poem, and that's why I like this poem. Alright, I hope you liked this appreciation. And if you want the activity given below the poem to be solved, please mention in the comment box. If you mention, I will
understand that you require the activities to be solved, then I will solve, and for that I will make another video. If you don't make comment, I will not solve the activities given below the poem, and directly I will go to the prose section and I will tell you first story. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या लेसनमध्ये जी आर के नारायण यांची कथा दिलेली आहे ती सांगणार आहे. मराठीत सांगणार आणि थोडंफार इंग्लिश पण यूज करणार. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. नमस्कार.